सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामामध्ये फोकस आणि मेहनत यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. तुम्ही सगळ्यांना मदत करता आणि आजही सगळ्यांना मदत करणार आहात. कामाच्या ठिकाणी बदल होतील जे तुमच्या बाजूने असतील. काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा म्हणजे तुमची कामं पटपट होतील. तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक असेल. आज तुमच्यासाठी वेळ चांगली असून सुखाचा योग ती घेऊन येते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. एखादी खुश खबर मिळाल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुमच्यासाठी वेळ चांगली असून आनंद आणि सुखाचा योग ती घेऊन येते. कामाच्या ठिकाणी मेहनतीमुळेच तुम्हाला फळ मिळेल. जे काम तुम्ही हाती घेणार आहात त्यात तुम्हाला यश आहे. घरामध्ये तुम्ही जास्त वेळ देणार आहात. घरातील काम तुम्ही पूर्ण कराल. आर्थिक बाबतीमध्ये तुमची स्थिती चांगली राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीला एखादी मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळण्याचा योग आहे. कामामध्ये जास्त व्यस्त तुम्ही राहणार आहात. दरम्यान तुम्ही अनावश्यक खर्च टाळा. वाहतुकीचे नियम तुम्ही पाळा आणि वेगावर कंट्रोल ठेवा. प्रतिष्ठित लोकांच्या भेटी तुमचं मनोबल वाढवतील. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी तसेच वरिष्ठांचा देखील तुम्हाला पाठिंबा असेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी चंद्र हा उत्तम स्थितीत तर गुरु उच्च भ्रमणामध्ये भ्रमण करतोय. यामुळे धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. व्यावसायिक योजना तुमच्या पुढे जाणार असून तुमचं मन हे मान सन्मानाने भरून जाईल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत असल्यानं गुंतवणुकीचा तुम्ही विचार करा, परंतु त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. निर्णय घेताना तुम्ही सखोल विचार करा आणि व्यावहारीपणा ठेवा. तीर्थयात्रेला जाण्याचं तुम्ही प्लॅनिंग करणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीचे लोक कामामध्ये आज व्यस्त राहणार आहेत. दरम्यान तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हवामानातील बदलाचा तुमच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही तब्येतीची जास्त काळजी घ्या. जंक फूड खाणं कमी करा. स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं काम होईल तसेच तुमच्या समस्या देखील कमी होतील. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर उत्तम यश तुम्हाला मिळेल. घरामध्ये मुलांच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. घरामध्ये जास्त वेळ जर तुम्ही दिलात तर मानसिक समाधान तुमचं वाढेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक असून क्रिएटिव्ह काम तुम्ही करणार आहात. त्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले यश मिळेल. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असली तरी रागावर नियंत्रण ठेवा. घरगुती समस्या तुमच्या सुटतील आणि त्यासोबत सगळ्यांसोबत निखळ संवाद मात्र तुम्हाला त्यासाठी करावा लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीच्या बोलण्याचा प्रभाव तुमच्यावरती पडेल आणि तुमची कामं पटापट पूर्ण होतील. रविवार असला तरी धावपळ असेल, परंतु तब्येतीची काळजी घ्या. प्रवास चांगला असून ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही शिक्षण तसेच स्पर्धा क्षेत्रामध्ये जर असाल
तर तुम्हाला उत्तम यश मिळेल. मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. जोडीदाराची तुम्हाला प्रत्येक कामामध्ये साथ मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीनं बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवलं तर तुमच्या समस्या नक्कीच कमी होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून एखादं तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होईल. त्यामुळे तुमच्यावरचा थोडासा ताण कमी होईल. नातेवाईकांसोबत तुमच्या भेटी होतील, त्यामुळे नातेसंबंध तुमचे अधिक दृढ होणार आहेत. रात्री कुटुंबासोबत तुम्ही मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तसेच खरेदीचा तुम्हाला योग असून घरगुती वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात. तुमच्या घरामध्ये सुख सुविधा वाढल्यामुळे मानसिक समाधान वाढेल. सहकारी किंवा नातेवाईक समस्या वाढवतील तेव्हा सावध राहा. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. दिवसभर तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. विरोधक तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचतील, परंतु त्याचा परिणाम मात्र तुमच्यावरती होणार नाही. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीची आर्थिक स्थिती मजबूत असून तुमचा बँक बॅलन्स वाढण्याचे योग आहेत. व्यवसायामध्ये काही नवीन संधी तुम्हाला मिळतील, त्याचा लाभ घेणं तुमच्या हिताचं ठरेल. गाडी चालवताना मात्र तुम्ही तुमच्या वेगावर नियंत्रण ठेवा, कारण गाडी बिघडली तर तुमचा खर्च वाढू शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण कराल. संध्याकाळी दानधर्म तुम्ही करणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी शनी हा द्वितीय स्थानात असल्यामुळे दिवसभर तुमची धावपळ होऊ शकते किंवा तुमच्या पत्नीची तब्येत खराब होऊ शकते. संध्याकाळपर्यंत पत्नीच्या तब्येतीमध्ये तुम्हाला सुधारणा दिसेल, तरी तुम्ही काळजी घ्यावी लागेल. कामाचं नियोजन तुम्ही वेळेनुसार करा. सकारात्मक विचाराने जर तुम्ही पुढे गेलात तर उत्तम यश तुम्हाला मिळेल. मालमत्तेचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर कायदेशीर गोष्टी तपासून पहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीने लक्षात ठेवा की कोणालाही त्रास होईल असं वागू नका, कारण त्यामुळे तुमचंच काम बिघडेल. अति दिखावा कुठेही करू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये प्रगती असून नवीन डील होण्याचा योग दिसतोय, परंतु कठोर मेहनतीची तयारी ठेवा. ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक असेल. अचानक तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि माणसाला अहंकार येतो. तुमच्या बाबतीतही तसंच होतंय. अहंकाराची बाधा विनाशाकडे नेते, हे सुद्धा लक्षात ठेवा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.